डे 3500 इन यूके. आज होती माझी मॅच आणि आजचा वेदर तर जबरदस्त होतं, एकदम सनी आणि खूप गरम पण होतं. आणि मित्रांनो, गायत्री नेहमीसारखी आज पण माझ्यावर रागवली आहे आणि रिझन मला माहित आहे. मी फक्त बोललो तिला की लवकर उठ, तर ती बाई रागवली. बोलते मला तू काय इन्स्ट्रक्शन देतो. त्यानंतर आम्ही पोहोचलो ग्राउंडवर. आजची मॅचचा वेदर बघून असं वाटत होतं की मुंबईमध्ये चालू आहे. जाम गरमी होती. आम्ही टीजसाठी सँडविचेस आणलेले, पण आम्ही विचार केला क्लबमधून पण काहीतरी घेऊया, तर आम्ही घेतले चीज अँड ऑनियनची पेस्टी आणि ती एवढी बकवास होती, मला तर अजिबात नाही आवडली. आणि आमच्या टीमचा नबील भाई असे पंखे फिरवतो, मा कसम थंडी आणली आणि गरमीत. हा आहे आमचा कॅप्टन चे. ह्यानी आज मस्त बॅटिंग केली, 50 रन्स केले आणि आमच्या नबील भाईनी 7 लांब 6 मारलेत. हा ॲलन आहे, ह्याचं एज 35 आहे, पण हा किती यंग दिसतो. भूषणच्या टीमची पहिला बॅटिंग होती आणि त्यांनी खूप चांगलं टार्गेट सेट केलेलं 224. आज वेदरमध्ये फुल गरमी आहे म्हणून भूषणचे हात बाहेर दिसत आहेत, नाही तर भूषणचे हात पूर्ण टाइम पॉकेट्समध्ये दिसतात फिल्डिंग करताना. युजली 25 ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक असतो, पण आता 17 ओव्हर्स नंतरच यांनी चालू केलाय. घरी येऊन गायत्रीला मचलेली चूल. तिने दीपिकाची एक रील बघितलेली, दाची नावाची कुठली तरी, हेमादाची. एकदम शी होती. या रेसिपीसाठी गायत्रीने रेडी केलेले मिरची, लसूण, त्यात पाणी, चीज आणि एवढी मस्त वाटत होती गायत्रीला, पण त्याच्या अपोजिट झालं. एकदम भंगार रेसिपी. भूटानची स्पेशल रेसिपी, भूटानलाच खावा. ज्याला पण ही रेसिपी येईल दातशीवाली, प्लीज ब्लॉक करा. भूषणचं प्लीज ऐकू नका, खूप चांगली झालेली रेसिपी, पण खूप जास्त स्पायसी होती. स्टँडअप कॉमेडी बघून आम्ही गेलो वरती जाऊन मला आठवण आलं की मी आय कुलिंगचे पॅचेस आणलेत, ते असेच राहिलेत, अजून ओपन पण नाही केलेत. दिसायला पण सॉलिड होते. मी विचार केलं की चला मी पण ट्राय करते आणि भूषणला पण जबरदस्ती ट्राय करवते. हे सगळं करून आम्ही केली झोपायची तयारी. भूषणनी घातलं त्याचं हंतरून म्हणजे की टॉवेल. गरमीमुळे तो बेडवर झोपायलाच मागत नाही. आणि भेटूया उद्याच्या रील मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.